नमस्कार. श्रीमद्भगवद्गीता भाग 35. आपल्या तत्त्वज्ञानात आणि गीतेतही काही ठिकाणी संपूर्ण इंद्रिय आणि मनाच्या निग्रहाचा आदेश असतो. हा मार्ग खडतर आहे. फारच थोड्या संत महात्म्यांना तो साध्य होतो. आपल्या माहितीतील उदाहरण श्री स्वामी विवेकानंदांचं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वानं भारून गेलेली एक सुंदर अमेरिकन तरुणी मला तुमच्यासारखा पुत्र हवा म्हणत लग्नासाठी गोळ घालू लागले. पण स्वामीजींचा मनोनिग्रह एवढा की ते तिच्यापुढं हात जोडून म्हणाले, माते, हा मीच तुझा पुत्र आहे आणि तो तुझ्या समोर उभा आहे असं समज. सर्वच विषयांचा सर्वथा त्याग करणं सामान्यांना अशक्यप्राय आहे. पण आपल्यासारख्यांसाठी गीतेत याला सुलभ पर्यायही सुचवला आहे. याचं सविस्तर प्रतिपादन सुखप्राप्तीच्या प्रकरणात केलेलं आहे. सारांश रूपानं सांगायचं तर आपलं मन ताब्यात ठेवून विषयामध्ये आसक्ती किंवा द्वेष न ठेवता त्यांना सामोरं जावं. ध्यानयोगावरील 6व्या अध्यायात योगाभ्यास करणाऱ्यानं अति खाऊ नये किंवा उपाशीही राहू नये, अति झोपू नये किंवा सतत जागरणही करू नये असा माफक आहार विहार निद्रा कर्माचरणाचा उपदेश केलेला आहे. एकूणच गीतेचा भर समतोलावर आहे. पण त्याचबरोबर केवळ बाह्य इंद्रियांना आवरून धरून मनानं विषयांचं चिंतन करत राहणाऱ्यांना मूर्ख आणि दांभिक संबोधून त्यांचा निषेधही केला आहे. असे ढोंगी आजकाल आपल्याला समाजात सर्वत्र भेटत असतात. त्यांच्यापासून सावधान. मनाचं संतुलन बिघडण्याचं एक महत्त्वाचं कारण प्रयत्न करून अपयश आल्यानंतर येणारी निराशा. त्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस यशाचं श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि यश मिळताच उन्मादाच्या शिखरावर चढून जातो. वास्तविक पाहता यश किंवा अपयश यांच्यामध्ये आपला स्वतःचा वाटा खूप मर्यादित असतो. गीतेत म्हटल्याप्रमाणे कुठल्याही कार्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथग्विधं, विविधाश्च पृथक् चेष्टाः, दैवं चैवात्र पंचमम्. अर्थात जिथं ते कार्य घडतं ती जागा, दुसरं म्हणजे कार्य करणारा कर्ता, तिसरं म्हणजे त्याला उपलब्ध होणारी साधनं, चौथं म्हणजे त्याचे स्वतःचे प्रयत्न आणि सर्वात शेवटी पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे दैव किंवा परमेश्वराकडून मिळालेला पाठिंबा. हे गीतेच्या 18व्या अध्यायात 13 आणि 14 या श्लोकात सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवल्यास मनुष्य यशाचं श्रेय स्वतःकडं घेणार नाही आणि अपयश येताच खचून जाणार नाही. यश किंवा अपयश दोन्हीमुळं मन प्रभावित होणार नाही आणि मनाच्या प्रसन्नतेला बाध येणार नाही. मनाचं संतुलन साधण्यात योगाभ्यास अतिशय उपयुक्त आहे हे सर्वांना माहीत आहेच. त्याविषयीचं अधिक विवरण 8व्या प्रकरणात आपण सर्वांनी ऐकलेलंच असेल. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्ते.